सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आपण कायम उभं राहू, सर्वसामान्य जनतेची कामं करतच राहू, असं काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांच्या समवेत काल त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते आले होते। यावेळेस बोलताना सध्या तरी काँग्रेसच्या श्रेष्ठींनी काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळण्याची जबाबदारी आपल्याकडे दिली आहे। जोपर्यंत तुमच्यासारखा चांगला अध्यक्ष मिळत नाही तोपर्यंत तुम्हीच अध्यक्षपद सांभाळा, असं श्रेष्ठींनी सांगितलं असल्याचं श्री विक्रांत चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। हा निकाल कुठेतरी चुकलाय असं इथल्या जनतेला वाटतं। ज्याप्रमाणे मतदान व्हायला हवं होतं किंवा ज्या प्रकारे मतदान झालंय त्याच्यावरती जनतेने शंका उपस्थित केलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही बघाल त्यांच्या आग्रहाखातर इतर परमपूज्य बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी मी इथे आलेलो आहे। मी माझी जे आज जे काही सांगायचं होतं ते जनतेला सांगितलेलं आहे आणि मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे। सर, तुमचा लढा चालू ठेवणार आहे का तुम्ही? 100% चालू ठेवणार माझा लढा मी। आपण प्रदेशाध्यक्षांकडे काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्याबद्दल काय? बघा, प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेलं आहे मला तुर्तास थांबा, याच्यावरती आपण बसून विचार करू आणि जोपर्यंत आम्हाला योग्य माणूस सध्या तुमच्यासारखा योग्य माणूस नाही आणि त्यामुळे आता कुठे काँग्रेसने उभारी घेतली आहे, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या नेतृत्वाची आम्हाला गरज आहे। कळलं का? तुम्हाला आम्ही वरती घेऊ, परंतु आता तुम्ही तुर्तास थांबा, आम्ही तुमचा राजीनामा स्वीकारू शकत नाही, अशा प्रकारची ग्वाही मला प्रांताध्यक्षांनी दिली आहे।